छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण चर्चेला खूप सुरुवात करूया. तर 5 ऑक्टोबरला शिवप्रताप गरुडशेठ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो, याबद्दल काय सांगा? या विजयादशमीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्वलन तेजस अशा शिवचरित्रातलं एक सुवर्णपान, ती म्हणजे आग्र्याची भेट आणि आग्र्याहून सुटका, ज्या एका घटनेचे खरं तर तत्कालीन राष्ट्रीय राजकारणावर, तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणावर अनेक परिणाम झाले अशी ही घटना. आणि हा आग्रा भेटीचा थरार शिवप्रताप गरुडशेठ या चित्रपटातून मायबाप प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे. त्यामुळे मला वाटतं की दसऱ्याच्या दिवशी शिवप्रताप गरुडशेठ ही तमाम शिवशंभू भक्तांसाठी आणि सिनेमाच्या प्रेक्षकांसाठी सोनं लुटण्याची प्रेरणा असणार. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना नेमकं वेगळं काय करायचं? मुळात छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या प्रत्येकाचा स्वाभिमान जागृत होणारी गोष्ट आहे. परंतु शिवचरित्राला साजेसा भव्य दिव्य चित्रपट हा शिवप्रताप गरुडशेठ हा बघायला मिळेल. याचं दिग्दर्शन कार्तिक केंडे यांनी केलेलं आहे, ज्यांना अनेक ऐतिहासिक मालिका दिग्दर्शित करण्याचा अनुभव आहे. जवळपास 8 वर्षांनंतर संजय जाधव हे पुन्हा छायाचित्रण करतायत. त्यामुळे प्रत्येक फ्रेम ही संजय दादांच्या ज्या एका ब्युटिफुल विजनचा जो नजारा असतो ते दाखवणारी असेल. यतीन कारेकर औरंगजेबाच्या भूमिकेत आहेत, प्रतीक्षा लोणकर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे सगळ्याच कलाकारांचा तुल्यबळ अभिनय, एक सशक्त अशी पटकथा आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आग्रा भेटीचा थरार हे या चित्रपटातून बघायला मिळेल. सर, आतापर्यंत अनेक चित्रपटामध्ये तुम्ही अनेक भूमिका साकारल्या. तुम्हाला आतापर्यंत कोणती सर्वात आव्हानात्मक भूमिका वाटली? कायम आव्हानात्मक प्रत्येकच भूमिका असते, पण त्यातही जेव्हा जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज स्वीकारता तेव्हा त्याचं आव्हान एक वेगळं असतं. कारण कलाकार म्हणून फक्त ती भूमिका साकार करण्याच्या पलीकडे जाऊ समाज मनावर नेमकी ही भूमिका कशा पद्धतीनं परिणाम करणार आहे आणि या कलाकृतीचा समाज मनावर काय आपण अपेक्षित आणि सकारात्मक परिणाम साधू शकतो याचा विचार हा कायम मनात असतो. त्यामुळे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज साकारणं हे जास्त आव्हानात्मक. सर, अनेक ऐतिहासिक चित्रपटामध्ये मोडतोड केल्याचा आरोप होतो, तर याबद्दलही काय सांगाल? मोडतोड केल्याच्या आरोपापेक्षा मला असं वाटतं की इतिहासाकडे तर्कशुद्ध दृष्टीनं जर पाहिलं तर ते जास्त महत्वाचं असतं. म्हणजे महाराज आग्राहून सुटले, बादशाहच्या हातावर तुरी देऊन महाराज आग्र्याहून सुटले, या इतिहासाच्या एका ओळीच्या अलीकडं आणि पलीकडं खूप काही इतिहास दडलेला असतो. तो जर तर्कशुद्ध पद्धतीने उलगडायचा प्रयत्न केला तर हे संकट एकूण किती मोठं होतं आणि या संकटानं नेमकी संपूर्ण हिंदुस्थानला काय प्रेरणा दिली ही समोर येते. त्यामुळे मला असं वाटतं की मोडतोड केल्याच्या आरोपांपेक्षा किंवा इतर चित्रपटांना होत असतील तर मुळात चित्रपट करत असताना संपूर्ण टीमने हे भान ठेवायला लागतं की आपण आपल्या गौरवशाली इतिहासाचे ब्रँड अँबॅसेडर आहोत आणि म्हणून आपला हा गौरवशाली इतिहास तितक्याच दिमाखानं समोर मांडणं, समोर पोहोचवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि जर जेव्हा हे कर्तव्य मनाशी ठेवून आपण कलाकृती बनवतो तेव्हा मला वाटतं की जसं तुम्ही म्हणालात तशा कुठल्या आरोपापेक्षाही त्या इतिहास आणखी प्रभावीपणे पोहोचवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही आता अनेक ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काम केलं किंवा मालिकांमध्ये आम्ही तुम्हाला बघितलं, स्वराज्य जिजामातामध्ये आपण होतात. काही चित्रपटामध्ये आपल्याला हे चित्र दिसतंय की इतिहासाचं मांडणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. तानाजी चित्रपट जर आपण बघितला त्यामध्ये वेगवेगळे दाखवले की तानाजीने कशा प्रकारे त्या उदयभानाला मारलं, किंवा आताही काही मध्ये चित्रपट आलेत त्याच्यामध्ये पण थोडंसं एक अतिरंजन म्हणा किंवा त्याला काहीतरी ते म्हणजे त्या दिग्दर्शकाचा त्याला जे फ्रीडम घ्यायचं होतं त्यातून थोडंसं कुठेतरी मोडतोड करून किंवा अतिरेक त्यामध्ये दाखवलं गेलं. तर त्याच्यावर आपल्याला काय मत आहे, ते काय आहे आणि ते करायला पाहिजे का? यामध्ये मी जयसिंगराव पवार, डॉक्टर जयसिंगराव पवारांचं जे कायम मार्गदर्शन आहे, जे मी कायम बेसलाईन मानतो, ते असं आहे की मूळ इतिहास हा एका बिंदूसारखा असतो जो आज कुणालाच ठाऊक नाही. मग त्याच्या केंद्रस्थानी मानून एक छोटंसं वर्तुळ जर काढलं तर त्या वर्तुळामध्ये सगळे इतिहास संशोधक फिरत असतात, जे अस्सल पुरावे म्हणजे समकालीन साधनं आहे किंवा काही उत्तरकालीन साधनं आहे, ताम्रपट आहे, शिलालेख आहे, याच्या अभ्यासाने तो इतिहासाचा तर्कशुद्ध रीतीनं मांडणी करत असतो. आणि त्याच बिंदूला केंद्रस्थानी ठेवून जेव्हा आपण एक मोठं वर्तुळ काढतो तर त्या वर्तुळाची ही जी त्रिज्या असते ना, जो रेडियस असतो, हा रेडियस म्हणजे
कादंबरीकाराने, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने हे किती स्वातंत्र्य घ्यायचंय हा, तर हा जो रेडियस हा. कल्पना शक्तीला किती माझं हेतू काय असतो की तुम्ही रेडियस हवा तितका वाढवा, फक्त किती मूळ बिंदू सोडू नका. बरोबर आहे ना. सगळ्यात महत्वाचं आहे मूळ बिंदू सोडू नका. जर मूळ बिंदू सोडला नाही ना तर वाढलेला रेडियस सुद्धा तुम्हाला आपलासा वाटतो. जेव्हा मूळ बिंदू सुटतो, जेव्हा तुमचा आधीचा प्रश्न होता, तुमचा नंतरचा प्रश्न होता, जेव्हा बिंदू सरकतो तेव्हा वर्तुळ एकमेकांना छेदतात बरोबर आहे. आणि तिथे इतिहासाची मोडतोड झाल्याचं आपल्याला एक दुःख ते मोडतो म्हणजे काय डायरेक्ट म्हणजे आपण त्याला शब्द बोलू शकतो, रंगाने विकृती होऊ शकते एक प्रकारे इतिहासाची. डेफिनेटली. त्यामुळे मूळ इतिहासाची प्रामाणिक राहून ती कलाकृती करावी. त्याला ते सांगत असताना प्रत्येक दिग्दर्शकाच्या काय म्हणतो आपण कल्पना वेगवेगळ्या असतात, कारण तुमचा प्रेक्षक वेगवेगळा असतो. साधा ऐतिहासिक चित्रपट जर बघितला तर ज्यांना अजिबातच इतिहास ठाऊक नाही, बरोबर. ज्यांना इतिहासाची तोंड ओळख आहे, ज्यांना फक्त कादंबरी वाचून ठाऊक असलेला इतिहास आहे आणि ज्यांना इतिहास हा पिटपॅट पाठ आहे, प्रत्यक्ष असे हे 4 प्रकारचे प्रेक्षक तुमचा सिनेमा बघणार आहेत. बरोबर. आणि त्यामुळे या सगळ्यांना आपलासा वाटेल हम्म. अशी कलाकृती जर बनवली तर मला वाटतं ते पण स्वीकारली याच्यातून एक जाते. परसेप्शन लोकांचं बनते ते इतिहासाच्या संदर्भानं किंवा ते चुकीचं 100%. पण इतिहासाचं परसेप्शन जरी बनत असलं तरी टिकतं तेच जे जे मूळ इतिहासाशी निगडीत आहे. निगडीत असतं तेच टिकतं, ते लांबपर्यंत टिकतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली शिरूर मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात. असे तुम्ही काही पाठपुरावा करता का मुख्यमंत्र्यांकडे? मला असं वाटतं ना की लोकशाहीच्या दृष्टीनं खरं तर एक फार महत्त्वाची गोष्ट आपण नोट केली पाहिजे की एक नवीन पायंडा तर पडत नाही ना. म्हणजे जर अशा पद्धतीची बैठक माननीय मुख्यमंत्री करत असतील तर माननीय मुख्यमंत्री शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा अपमान करतायत. कारण आजच्या बैठकीला लोकनियुक्त एकही आमदार, एकही लोकनियुक्त म्हणजे मी प्रतिनिधी. स्वतः एकही लोकनियुक्त प्रतिनिधी उपस्थित नाही. मग जर अशा बैठका माननीय मुख्यमंत्री महोदय घेत असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना हा लोकशाहीच्या पलीकडे काही पायंडा टाकायचा आहे का, पाडायचा आहे का? किंवा आज माननीय भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्री शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दौऱ्यावर आहेत. त्यांना मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं ते अजून माझे उत्तर देत नाही. आज तुमच्याच गावात आहे ना? कारण मी त्यांना हाच प्रश्न विचारलाय की आमच्या बाळ हिरडा खरेदीच्या संदर्भामध्ये एक सक्षम खरेदी विक्री यंत्रणा उभी करण्याची, कारण तुमच्याकडे प्रचाराची धुरा जरी असली तरी माननीय मंत्री महोदयांकडे आदिवासी मंत्रालयाचा कार्यभार अधिकार आहे. असतो. त्यामुळे त्यांनी आधी सांगावं की बाळ हिरड्याच्या खरेदीसाठी विक्रीसाठी काय ते योजना करतायत. त्यांनी आधी सांगावं की भीमाशंकर अभयारण्याच्या बाबतीत क्रिटिकल हॅबिटॅट झोन जो आहे, या क्रिटिकल हॅबिटॅट झोनच्या नेमक्या गाईडलाईन्स काय आहे हे त्यांनी सांगावं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर 100 कोटी भगवा लागावा याची मी संसदेत मागणी केली, याची मी माननीय मंत्री महोदयांकडे मागणी केलेली. आज शिवजन्मभूमीत असताना तर त्यांनी याची पाठपुरावा करावा. मग या गोष्टी तुम्ही सोडून देता आहात आणि फक्त राजकारण जर समोर ठेवत असाल तर हे दुर्दैवी आहे. जसं आपण म्हणाला तसं माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी या संदर्भात माझा आक्षेप नोंदवणारं पत्र सुद्धा दिलेलं आहे की या पद्धतीचं जर बैठका लागणार असतील तर हा लोकशाहीला काय म्हणतो आपण कलंकित करणारा पायंडा तुम्ही पाडता. सर, तुम्ही आता आपली 35,000 कोटीची कामं चालू आहे, परंतु हा जो पुणे नाशिक हायवे जो मुंबई आग्रा आणि मुंबई बेंगलोर या 2 महत्त्वाच्या हायवेंना जोडतो NH50, 5 बायपास आहे. तर 5 बायपास म्हणजे एकदा तुम्ही अडकले का 1.5-2 तास लेटच होता. म्हणजे एका बाजूला संगमनेर केव्हा गेलं तेही कळत नाही नव्या याच्यामुळे. परंतु तुम्ही नारायणगावला इथून नारायणगावपर्यंत जाणं म्हणजे इथून जसं वाघोली क्रॉस करणं हे तुमच्याच मतदारसंघात 100%. मी सांगू इच्छितो की 2019 निवडून आल्यानंतर आपण बघत असाल तर राजगुरुनगर घाट बायपास आणि नारायणगाव बायपास ही दोन्हीही कामं मी निवडून आल्यानंतर सुरू झाली आणि आज हे दोन्ही बायपास सुरू आहेत. त्यानंतर मंचर बायपास असेल, कळंब बायपास असेल, राजगुरुनगर शहर बायपास असेल, या 3 बायपासचं काम हे पूर्णत्वाला आलेलं आहे. याच्या वर्क ऑर्डरपासून टेंडरपासून सगळं प्रोसेस हे या 3 वर्षाच्या कालावधीत झालेलं आहे आणि साधारणतः दिवाळीच्या आधी हे 3ही बायपास तुम्हाला सुरू झालेले दिसतील. दिवाळीच्या आळेफाटा जो बायपास आहे या आळेफाट्याच्या बायपासला साधारणतः डिसेंबर उघडतो. त्यानंतर नाशिक फाटा ते चांडोली हा जो संपूर्ण म्हणजे नाशिक फाट्यापासून ते राजगुरुनगरपर्यंत तुम्हाला डबल डेकर फ्लायओव्हर आहे, ज्याचा PMC अपॉइंट झालेला आहे. त्याचा DPR नोव्हेंबरमध्ये येईल.
आणि हा संपूर्ण स्ट्रेच खाली फ्लायओव्हर आणि त्याच्यावर मेट्रो अशा पद्धतीने आपण हा पूर्ण त्यासाठी कंपनी अपॉइंट झालेली आहे, टेंडर झालेला आहे आणि लवकरच हा प्रश्न सुरळीत होईल. त्यानंतर तळेगाव चाकण शिक्रापूर इथे सुद्धा एलिव्हेटेड पूर्ण रस्ता हा होतोय या संपूर्ण स्ट्रेचमध्ये, कारण तिथे असणारं MIDCचे ट्रॅफिक आणि त्याच्या पलीकडे जाणारं जसं तुम्ही म्हणाला तसं पुणे मुंबई आणि म्हणजे मुंबई बँगलोर आणि नगर पुणे हे 2 हायवे कनेक्ट होणारा हा रस्ता आहे. मराठवाड्याचा तो गेटवे तयार होतो, त्यामुळे तो एलिव्हेटेड रोड होतो. पुणे नगर रस्त्यावर जो वाहतुकीचा गेले 30-35 वर्ष प्रश्न प्रलंबित आहे. पुणे नगर रस्त्यावर देशातला पहिला 18 लेन फ्लायओव्हर होतोय. यामध्ये खाली 6 लेन, पहिल्या मजल्यावर 6 लेन, दुसऱ्या मजल्यावर 6 लेन आणि त्याच्यावर हा रॅपिड ट्रान्झिट सिस्टम असा आपण हा एक फ्लायओव्हर करतो. त्यामुळे हे प्रोजेक्ट्स जे मी आता तुम्हाला सांगतोय, माननीय गडकरी साहेब जेव्हा पुण्यात येऊन गेले त्या गडकरी साहेबांनीही याचं सुतोवाच केलेलं आहे आणि याच्या PMCs अपॉइंट होत आहेत. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की हे वाहतुकीचा प्रश्न हो 100% मला मान्य आहे की हे वर्षानुवर्ष प्रलंबित किंवा साचलेले प्रश्न आहेत. हे दूर करणं हे माझे प्रयत्न 3 वर्ष सुरू आहेत आणि आता या गोष्टी दृष्टिक्षेप होतात. हे रोडचं झालं, तुम्ही रेल्वेचा एक उल्लेख केला. पुणे अचानक खूप गती मिळाली होती, परत अचानक पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेला तुम्ही बघत असाल तर 2018 याचा DPR पूर्ण झाला, पण त्याला कुठेही गती मिळाली. 2019ला मी निवडून आल्यानंतर यामध्ये सातत्यानं आम्ही पाठपुरावा सुरू केला आणि त्याला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं फार मोठं सहकार्य लाभलं आणि त्यानंतर हा प्रोजेक्ट 2020-60 अशा पार्टनरशिपमध्ये 20% राज्य सरकार, 20% केंद्र सरकार आणि 60% इक्विटीच्या माध्यमातून किंवा कर्जरोख्यांच्या माध्यमातून. तर यातला 20% जो राज्य सरकारचा वाटा आहे तो माननीय अजितदादांनी या संदर्भात मंजुरी दिली. त्याचबरोबर जवळपास आज 70 ते 75% जमीन अधिग्रहणाचं काम पूर्ण झालेलं आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये आणि पुणे ते नाशिक हा प्रवास अवघ्या 2.5 तासात होणार आहे. हा करत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्नरमध्ये 2 ॲग्रिकल्चरल रॅक आहेत, मंचरमध्ये एक ॲग्रिकल्चरल रॅक आहे, चाकणमध्ये एक इंडस्ट्रीयल रॅक आहे आणि वाघोलीमध्ये एक लॉजिस्टिक रॅक आहे. त्यामुळे तिथल्या स्थानिक विकासाला फार मोठी चालना मिळणार आहे. त्याशिवाय वाघोलीपर्यंत मेट्रो जात असताना पुणे नाशिक रेल्वे आणि पुणे मेट्रो यासाठीचं एक मल्टीमोडल हब वाघोलीमध्ये, दुसरं मल्टीमोडल हब हे चाकणमध्ये. म्हणजे तुम्हाला चिंचवडवरून नाशिकला जायचं असेल तर तुम्ही चिंचवडवरून मेट्रोत बसा, तुम्ही नाशिक फाट्यावरून तुम्ही चाकणला मेट्रोला जा, तुम्ही फक्त त्या बिल्डिंगमध्ये खाली या आणि तुम्ही रेल्वेमध्ये बसून तुम्ही नाशिकला जा. सो हे आपण संपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह जे डिझाईन आहे हे आपण केलेलं आहे आणि आता हे पूर्ण मार्गी लागलेलं असताना मधल्या काळातले जे सरकारचा जो बदल झाला इथे फक्त आता त्यामध्ये मधले टप्पे होते, कारण अनेक जण श्रेय घेण्याच्या नादात हे टप्पे कोणीच सांगत नव्हतं की याचे नेमके टप्पे काय. त्यामुळे आपण बघत असाल श्रेयवादाची जेव्हा लढाई सुरू झाली तेव्हाही मी सांगितलं होतं की ही अंतिम मंजुरी नाही, अजून 3 टप्पे बाकी आहेत. तर त्या 3 टप्प्यांमधले 2 टप्पे आपण क्लिअर केलेले आहेत. त्याला आता रेल्वे बोर्डाची मंजुरी आलेली आहे, त्याला आता नियोजन विभागाची मंजुरी आलेली आहे आणि आता फक्त शेवटची कॅबिनेटची मंजुरी शिल्लक आहे. त्यामुळे हे टप्पे होते. त्यामुळे हे मी सातत्यानं सांगितलं की हे टप्पे आहेत. आता तुम्ही फॉक्सकॉनचा जर उल्लेख केला, या फॉक्सकॉनच्या उल्लेखामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की तेव्हा जी साईट प्रपोज केली सरकारने त्यामध्ये सुद्धा 2024मध्ये पुणे नाशिक रेल्वे साधारण सुरू होण्याचा अंदाज हा त्या प्रपोजलमध्ये सुद्धा वर्तवलेला आहे. म्हणजे जे मी सांगतो मी हवेत सांगत नाही आहे, ही जी ग्राउंड रियालिटी आहे त्यानुसार आता रेल्वेचं प्रकल्प आता मार्गी लागताना दिसेल. फक्त केंद्राकडून कॅबिनेटची मंजुरी येणं बाकी. तुम्ही आता उल्लेख केला हे सगळे टप्पे सांगताना, परंतु सत्तांतराचा उल्लेख केला तर या सत्तांतरानंतर राज्यातले असे मोजके 10-12 मतदारसंघ असे आहे की जिथे सगळी समीकरणं बदलणार आहे की जेणेकरून त्याच्यामुळे आता शिवाजीराव आढळरावांना प्रश्न पडला किंवा भाजपच्या यांना येऊन बसावं लागतंय. तर याचा तुम्हाला काय फायदा होईल, काय तोटा झाला असं तुम्हाला वाटतं या ज्या सत्तांतर? मी विचार करतो याचा फायदा तोट्याचा काही विचार नाही. 5 वर्ष माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे माझ्या मायबाप मतदारांनी. ती जबाबदारी पूर्ण करणं हे माझ्या हातात आहे. शेवटी सत्ता स्वपक्षाची असणं आणि विरोधी पक्ष सत्तेत येणे याचा फरक तर पडतो. मला नाही फार याच्यामध्ये हे वाटत, कारण आज जर तुम्ही मी जेव्हा सांगतो अभिमानानं की 35,000 कोटींची नॅशनल हायवेची कामं सुरू झाली, ही 35,000 कोटींची नॅशनल हायवेची कामं विरोधातला खासदार असताना झाली. मी 3 वर्ष रडत नाही बसलो, मी विरोधात आहे आणि केंद्रातली सत्ता वेगळी आहे.
मी आज पुणे नाशिक हायवे रेल्वेच्या संदर्भाच्या ठामपणे सांगतोय ते मी विरोधातला खासदार म्हणूनच सांगतोय. मग उद्या जर केंद्रात आमची सत्ता आली तर कदाचित आमची म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का यापूर्वीचे लोकप्रतिनिधी रडत बसले होते? मी जे करतो ते करत नाही तेवढंच मी सांगेन. कारण हे आपण खूप वेळा ऐकलं की आम्ही तर विरोधात आहोत, आम्हाला काय मिळतं. किती मिळत नाही असं रडगाणं असतं नेहमी. आता ते त्यांचं होतं. तुम्ही समोर उदाहरणं बघता, या गोष्टी होतात, होऊ शकतात. तुम्ही तेवढ्या प्रभावीपणे बेसिकली कसं आहे की जे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली जे शिकायला मिळालं ते म्हणजे संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे तुमची बाजू मांडता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात आणि त्यामुळे मी संसदेत जास्तीत जास्त प्रभावीपणे बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याचा कदाचित तुमचा फायदा असेल. शेवटी त्या मंत्र्यावर तो इफेक्ट येतोच ना. 100%. आता 5 ऑक्टोबर दसरा. राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. त्याच्यामधला जो काही अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यामधला जो किस्सा सगळीकडे चर्चेला, नक्की त्यात तथ्य काय आहे? काय तुमच्यामधून कसं दोघे दुपारी माझ्या घरीच जेवायला होते. हे आत्ताच उत्तर आहे. कॅमेरा बंद झाल्यावर खरं उत्तर सांगा. नाही 100% ऑन कॅमेराही मी सांगेन, खरंच दोघे माझ्या घरी जेवायला होते. आम्ही एकत्र जेवलो त्या दिवशी. पवारसाहेबांनी जे उत्तर दिलं की असं काहीही घडलं नव्हतं. कारण दादा खरोखर आम्हाला सांगून वॉशरूमला गेले होते. कारण मी दादांच्या मागे बसलो, तुम्ही फुटेज बघितलं तर दादांच्या एक्झॅक्टली मागे मी बसलो होतो. तर दादांनी सांगितलेलं की हे संपलं की आपल्याला तुझ्या घरी जेवायला जायचं, तर वॉशरूमला जाऊन. दुसरा प्रश्न असा आहे, एक नेता आणि अभिनेता म्हणून आता मगाशी विचारलं, याच्यामध्ये तुमचे विरोधी पक्षातील कार्यकर्ते असतील किंवा काही लोकांकडून सातत्यानं तक्रार होती की मतदारसंघाकडे दुर्लक्ष होते, याच्यावर काय होतं? आधीचं माझं उत्तर आणि हा प्रश्न मुळात गंमत कशी आहे सर की मी मागे एक स्टेटमेंट केलं होतं की खासदार हे गल्लीत फिरण्यासाठी हवेत की दिल्लीत गरजण्यासाठी. जर ही गोष्ट नीट समजून घेतली तर यातली गल्लत होणार नाही. फक्त म्हणण्यासाठी एक फार मोठी गोष्ट आहे की मी अजून ती गोष्ट जाहीरपणे बोलत नाही, पण मला वाटतं आपण खरोखर याचा एक डेटा मांडावा की जे कोणी हे आक्षेप घेत असतील त्या सगळ्या खासदारांची लोकसभेतली कामगिरी, उपस्थिती, त्यांची उपस्थिती, त्यांनी मांडलेले प्रश्न, त्यांनी घेतलेल्या चर्चेतला सहभाग, या सगळ्या गोष्टी एकदा समोर मांडा. आणि हे लोकांसमोर जर तुम्ही मांडलं तर तुम्हाला लगेच कळेल की खासदार मतदारसंघात दिसत नाहीत म्हटल्यानंतर संसदीय लोकशाहीमध्ये खासदारांनी संसदेत असणं गरजेचं आहे, त्यांनी चर्चेत सहभाग घेणं गरजेचं आहे, त्यांनी प्रश्न विचारणं गरजेचं आहे, प्रोजेक्ट्स आणणं गरजेचं आहे. किंवा आता साधं उदाहरण बघा तर मला गेल्या 15 वर्षात शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला एक राष्ट्रीय प्रोजेक्ट दाखवा. आय कॅन वाउच अँड टेल. सर, मी नथुराम बोलतोय, याच्यावरून एक वाद झाला होता. त्याच्यानंतर आता आपला हा शिवप्रताप गुरुचेप येतो. याच्यामध्ये ट्रेलरमध्ये जो काही डायलॉग आहे की जो कोणी माझ्या धर्माला हात घालेल त्याचा, तर एक प्रकारे आपण ह्या मूवी माध्यमातून एक अजेंडा चालवला जातो. तर आपण भाजपच्या हिंदुत्ववादी प्रचाराला एक प्रकारे हातभार लावतो असं काही वाटत नाही? कसं, मी त्या दिवशी राष्ट्रीय अधिवेशनात ही भूमिका स्पष्ट मांडली. म्हणजे हिंदुत्व काय हीच गोष्ट मी मांडली. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी वाटते की जेव्हा तुम्ही चित्रपट साकारता राजकीय व्यासपीठावरून तुम्ही सोयीची भूमिका घेऊ शकता. विशेषतः जेव्हा तुम्ही इतिहास मांडता तेव्हा जे घडलंय ते तुम्हाला प्रामाणिकपणे मांडावंच लागेल. वैयक्तिक अमोल कोल्हेला विचाराल तर अशा पद्धतीची कुठली गोष्ट अमोल कोल्हेसाठी महत्त्वाची आहे, तर मला वाटतं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं महाराज सांगणं. तेव्हा महाराज सांगणं या गोष्टीपुढे कुठलंही पद आणि कुठलंही खुर्ची ही माझ्यासाठी गौण ठरते. त्यामुळे त्याचा मी कधीच विचार करत नाही. प्रामाणिकपणे महाराज सांगणं माझं कर्तव्य आहे. थँक्यू सर. थँक्यू. नवराष्ट्रामध्ये बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्याशी नवराष्ट्रामध्ये विविध विषयावर बातचीत केलेली आहे. आमच्या अशा नवीन मुलाखती पाहण्यासाठी नवराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.